कोल्हापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागामध्ये 8 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। कोल्हापुरातील निम्म्या भागाला अपुरा पाणी पुरवठा केला जातोय। काळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेच्या उपसा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि याचा परिणाम आता पाणी पुरवठ्यावर पाहायला मिळतोय। धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तरीही पाण्यासाठी वणवण करावी लागते। तर या प्रकरणी प्रत्येक वॉर्डामध्ये पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यासाठी सूचना दिल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। कोल्हापूर शहरामध्ये आज 1-2 दिवसामध्ये आपण बघितलं असाल तर आता सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी बोललोय, त्याच्यानंतर एक बैठक आम्ही घेणार आहोत। ज्या पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या जी काही काळामवाडीतला जो थोडासा तांत्रिक बिघाड झालाय, पण त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना थोडासा त्रास होतोय। तात्काळ त्याची दुरुस्ती करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न चालले आहेत। आज आणि उद्यापर्यंत याच्याबद्दल निर्णय होईल, पण तरी जे काय टँकर पाहिजेत शहरातल्या कुठल्याही वार्डामध्ये या सगळ्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी कुठं उणीव राहू नये यासाठी आयुक्तांना आपण सूचना दिलेल्या आहेत। तर कोल्हापूरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। गेल्या 8 दिवसांपासून निम्म्या भागाला अपुरा पाणी पुरवठा होतोय। अनेक भागांमध्ये पाणीच नाहीये, त्यामुळे टँकरनं देखील काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। काळंबवाडी उपसा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि याच बिघाडाचा परिणाम सध्या कोल्हापूरमधील पाणी पुरवठ्यावर पाहायला मिळतोय। कोण करतो बाहेर काढायला सगळं? तर पाणी प्रश्नासाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये निम्म्या भागाला अपुरा पाणी पुरवठा केला जातोय आणि याच पाणी प्रश्नासाठी आता कोल्हापूरकर आक्रमक झालेले आहेत। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। लवकरात लवकर सगळ्यांनाच पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। कोल्हापूरकर सध्या आक्रमक झालेले आहेत। संतप्त नागरिक रास्ता रोको आंदोलन करत आहेत।